हॅलो. शब्दफुलेवर ऐकूयात कथा खिडकी भाग 4. लेखन अभिषेकी. आवाज सुजाता. आजीबाईंचं घर आलं. दरवाजा वाजवला असता एका 50कडे झुकलेल्या स्त्रीनं दरवाजा उघडला. आत जात असतानाच आजीबाईंनी माझा परिचय करून दिला. त्या बाई आजीबाईंच्या सुनबाई होत्या. त्यांनी माफक हसत माझं स्वागत केलं. आजीबाईंनी माझा हात अजूनही सोडलेला नव्हता. त्यांनी मला थेट आपल्या खोलीकडे नेलं. मागून जोरात दरवाजा लावलेला आवाज आला. मनात धस्स झालं. कुठे येऊन अडकलो असं वाटत होतं. हातापायाला घाम सुटला होता. आजीबाईंच्या खोलीत गेल्यावर त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. मला कसं तरीच वाटत होतं. काय झालं आजी? कुठे आहे ती मुलगी? नाव काय आहे तिचं? ती इथेच असते का? मी ठामपणे प्रश्नांची मालिका उभी केली. त्या आजीबाई अचानक रडू लागल्या. इतका वेळ डोळ्यातून बाहेर न येणारं पाणी आता मात्र कसलीही तमा न बाळगता ओसंडून वाहत होतं. आजीबाई चष्मा काढून रडत होत्या. काय होतंय हे मला समजत नव्हतं. पण मी पटकन त्यांच्या पायापाशी जाऊन गुडघ्यावर बसत त्यांना धीर देऊ लागलो. काय झालं? का रडताय तुम्ही? माझं काही चुकलं का? तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू काही, पण प्लीज रडू नका आजी. त्यांच्याबद्दल असलेला संशय पळाला होता. आता त्यांच्याशी नातं असल्याप्रमाणे वाटत होतं. मन किती अस्थिर आणि अल्लड असतं. काही काळाचा सहवास आणि काही काळाची ओळख आणि क्षणाक्षणाला बदलणारी भावना. पावसाळ्यातील रात्रीप्रमाणे कधी पांढरा शुभ्र चंद्र दिसत असतो, तर कधी डागाळलेले पांढरे ढग. केवळ परिस्थितीच माणसाला घडवत बिघडवत असते असं म्हणतात ते काही खोटं नाही. काही मिनिटांच्या भेटीत मी त्या आजींबद्दल काय काय विचार करत होतो. काही वेळाने त्यांचं रडणं थांबलं. टेबलवर ठेवलेलं पाणी पीत त्या म्हणाल्या, तुला काहीच आठवत नाही का रे? हा प्रश्न मला बधीर करायला पुरेसा होता. त्या कशाबद्दल बोलतायत हे मला माहीत नव्हतं, पण त्या मुलीचा संदर्भ देऊन जर त्या हे वाक्य बोलत असतील तर मात्र काहीतरी विक्षिप्त होतं हे नक्की. कारण माझ्या आठवण्याचा काय संबंध होता? माझं तिच्याशी काय देणं घेणं? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत त्या म्हणाल्या, जाऊ देत, तो अल्बम आण. असं म्हणत त्यांनी पलीकडच्या टेबलवर ठेवलेल्या अल्बमकडे हात करत तो आणायला सांगितला. मी तो अल्बम आणून त्यांच्या हातात ठेवला. अतिशय जुना अल्बम वाटत होता, पण व्यवस्थित ठेवलेला, जपल्यासारखाही दिसत होता. अल्बमवर छान खोट्या गुलाबाच्या पाकळीचं कव्हर होतं. पाठ असल्याप्रमाणे त्यांनी अल्बम उघडला आणि त्यातील तो फोटो त्यांनी माझ्यासमोर ठेवला. तो फोटो त्या लहान मुलीचाच होता. कसं शक्य आहे? अल्बममधला फोटो बराच जुना वाटत होता, पण मला तर ती मुलगी नुकतीच दिसली होती. हृदयाचे ठोके वाढले होते आणि शरीर थंड पडतंय असं वाटत होतं. काय आणि कसं रिॲक्ट व्हावं हे मला कळतच नव्हतं. गुंतागुंता आणखी वाढली होती. समोर बसलेल्या आजी तर पुन्हा ढसाढसा रडत होत्या. मी दोन्ही चित्र तुलना करून बघितली. थोड्या बहुत अंतराने त्यातील मुली सारख्याच दिसत होत्या. मी जागेवरून उठलो आणि आजीकडे बघत म्हणालो, ही कोण आहे? मीच आहे त्या फोटोमध्ये, आजी रडवेल्या आवाजात म्हणाल्या. मी अवाक झालो. मेंदू उलटा सुलटा झाला. आपण कोणत्या विश्वात भरकटत आहोत असं वाटलं. मी जागा आहे का हे तपासलं. पायाखालून जमीन सरकते असा भासही झाला. खुर्चीवर विसावलो. आता मात्र हे विचार करण्याच्या पलीकडे असं मला वाटत होतं. मी नक्कीच काळाच्या अशक्यप्राय चक्रात अडकलो होतो की हे सगळं स्वप्न होतं, का मला वेड लागलं होतं? मला खचलेलं आणि हताश झालेलं पाहून आजीबाईंनी माझ्या मांडीवर हात ठेवला आणि ओल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे बघितलं. हे कसं शक्य आहे आजी? असं कुठे असतं का? एकतर तुम्ही खोटं बोलत आहात किंवा तुमच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. मी उघडपणे माझं मत मांडलं.
कारण आता मला कशाचीच पर्वा राहिली नव्हती. नाही रे, काळानेच आपली भेट घडवून आणलीये बघ. माझं ऐकलं रे त्या पांडुरंगाने. काय बोलताय तुम्ही आजी? कसली भेट आणि कसलं काय? काल रात्री 10 वर्षाची दिसलेली मुलगी आज 90 वर्षाची म्हातारी म्हणून समोर बसते. हे नक्की काय चालू आहे? मला कशात अडकवू पाहताय तुम्ही? पुढचा फोटो बघ. एवढाच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडला. त्यांच्या चेहऱ्यावर स्थिर भाव होते. कपाळावर आठ्या आणत मी चटकन पान पलटलं आणि बघितलं तर तिथे एका तरुणाचा फोटो होता. 25शीत असतानाचा तो फोटो होता. दाढी आणि अंगात कोट, डोक्यावर टोपी. आजी माझ्याकडे बघत होत्याच. मी निरखून बघितलं त्या फोटोकडे. अविश्वसनीय वाटेल असाच प्रकार होता तो. तिथे बऱ्यापैकी माझ्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा फोटो होता. मला दाढी लावली आणि वेशभूषा रंगभूषा केली तर त्या फोटोतील व्यक्ती आणि माझ्यात बरंचसं साम्य वाटलं असतं. हृदय मोठमोठ्याने वाजत होतं. गाडी जास्त धावल्यावर इंजिन गरम होतं तसा माझा मेंदूही गरम झाला होता. एखाद्या मोठ्या पेटीत माझा प्राण बंदिस्त ठेवलाय आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडतोय असं वाटत होतं. त्या पेटीची चावी आजीकडे होती. मला सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय शांत राहणं आता अशक्य झालं होतं. मी आजीला शरण जायचं ठरवलं. मी त्यांच्या पायाशी हात लावले आणि रडकुंडीला येत म्हणालो, आजी, आता जे काही माहीत आहे ते स्पष्ट आणि लवकर सांगा. कसलीही कोडी प्रश्न आणि गुपित नको. माझ्यात आता कुठलाही धक्का सहन करण्याची ताकद नाही उरली. हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुला काहीच आठवत नसेल तर सांगते. माझ्यामुळेच तू यात अडकलास. जी मुलगी तुला यात दिसते ती मीच आहे. बालपणीची मी. कदाचित माझी प्रतिमा, पण जवळपास 80-82 वर्षापूर्वीची मी. शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता तो काळ. ही जी सोसायटी आहे ना, इथे आधी आमचा मोठा वाडा होता. बरेच लोक राहायचो आम्ही. मी लहान असतानाच माझे आई बाबा गेले. काका काकूंनी माझा सांभाळ केला. पण सगळ्यात लाडका होता माझा दादा, मोठा दादा. माझ्याहून 15-1 वर्ष तरी मोठा असेल तो. माझे खूप लाड करायचा. मला कधीच नाखुश नाही करायचा. माझा प्रत्येक शब्द झेलायचा. काका काकू लक्ष देत नसत, पण माझा हा दादा माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त सांभाळ करायचा. फक्त तोच होता माझ्या जगात माझं सर्वस्व. दादा बाहेर गेला तरी मला करमायचं नाही. तो परत कधी येईल याचीच वाट बघत असायचे मी. सध्या बाहेर जो कट्टा आहे ना, जिथे तुला मी म्हणजे ती मुलगी दिसते, तिथे एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली बसून मी दादाची वाट बघत असे. तो बाहेर गेला की वाडा खायला उठत असे. काका काकूही फार लक्ष द्यायचे नाहीत, पण दादाच्या वाटेकडे डोळे लावून मी त्या झाडाखाली बसायचे. तहान भूक कशाचं म्हणून भान राहायचं नाही. मग दादा परत आला की वाड्यात जायचे. कधी कधी त्याला रात्री 7-8 वाजायचे, पण मी काही झाडाखालून हलायची नाही. होतेच किती मी त्यावेळेस 10-12 वर्षाची. काही समजत नसायचं. पण माया काही समजून उमजून थोडी ना केली जाते. मनाला कसलीच बंधनं नसतात. माझं आयुष्य फक्त दादाशी जोडलं गेलं होतं. माझ्या विश्वात फक्त माझा सूर्यकांत दादाच होता. आयुष्य आपल्या प्रवाहाने पुढे जात होतं. नारळी पौर्णिमा जवळ आली होती. मला आठवतं तेव्हाही पौर्णिमेला ग्रहण आलं होतं. दादा कामासाठी परगावी गेला होता. 2 दिवसात परतणार होता. त्याच्याशिवाय मला खूप एकटं एकटं वाटायचं. अजिबात करमायचं नाही. मी नीट जेवतही नसे. उगाच त्या झाडाखाली जाऊन बसायची. ह्याची वाट बघण्यात वेळ निघून जायचा. पावसाने खूप जोर पकडला होता. सगळीकडे तुफान पाऊस होता. पण आमचं वडाचं झाड इतकं मोठं होतं की तिथे थेंबरही पाऊस लागायचा नाही. मी तिथेच जाऊन बसायची.
पावसामुळे सगळीकडे पूर आला होता. गावालगतची नदीही तुडुंब भरून वाहत होती. पण काहीही झालं तरी दादा राखी पौर्णिमेला येणार हे मला माहीत होतं. तो मला कधीच नाराज करायचा नाही. त्या दिवशी मी अगदी तयार होऊन झाडाखाली बसून होते. दुपार झाली पण तो आला नाही. तसा माझा जीव कासावीस होत होता. मन अगदी बावरून गेलं होतं. मला तो दिवस, त्या दिवशीची मनातली तळमळ आणि कालवा कालव अजूनही जाणवते. आजीबाईंच्या अंगावर खरंच शहारा आला होता. संध्याकाळ झाली पण सूर्या दादा काही आला नाही. मी आता रडवेली झाले होते. काकाला माझी अवस्था कळली होती. तो दादाची चौकशी करायला गेला. गावात बस आलीच नव्हती. गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होतं म्हणे. वाहनं तर येतच नव्हती पण होडीनं ये जा होत होती म्हणे. त्या संध्याकाळचा प्रत्येक क्षण मला अजूनही आठवतो. तो आघात अजूनही कायम आहे. तो रोज जाणवतो. तितक्याच त्वेषानं वेदनाही देतो. संध्याकाळी काका परत आला तो धावतच. मी झाडाखालीच बसलेले होते. वाट बघून बघून ताटकळून अवतार फार खराब झाला होता. काका आला आणि त्याने मला छातीशी धरलं. तो खूप बिथरला होता. मग काही क्षणात तो मोठमोठ्याने बोंबलू लागला आणि मला धरून रडू लागला. काकाने मला सांगितलं की माझा सूर्या दादा नदीत वाहून गेला, मेला. ते वाक्य ऐकून माझे कान बधीर झाले. अंगातलं त्राण गेलं. शरीर लाकडासारखं स्तब्ध झालं होतं. काका ओरडून मला सांगत होता. तेव्हा ना लोकांची गर्दी सुद्धा झाली होती. गावातल्याच दामूवाण्यानं काकाला ही अभद्र बातमी सांगितली होती. तो नदी पार करण्यासाठी अलीकडच्या काठावर थांबला होता. होडी चालवणारा सय्यद नाविक पलीकडच्या तीरावर होता. त्याच्या नावेत कोणीतरी बसलं म्हणे. तो माझा सूर्यकांत दादाच होता असं दामूवाणी सांगायचा. सय्यद नावी माझ्या दादाला होडीत बसवून इकडे आणायच्या इराद्यात होता. तोच पाण्याची एक मोठी लाट आली आणि नावेसहित दोघांनाही घेऊन गेली. हराट्याच्या काडीप्रमाणे ते दोघं पाण्यात वाहून गेले म्हणे. दामूवाण्यानं हे सगळं डोळ्यांनी बघितलं आणि नंतर सगळ्या गावाला सांगितलं. काकालाही त्याच्याकडूनच कळलं. मला हे मान्यच नव्हतं. माझा दादा मला सोडून जाऊच शकत नाही. तो माझ्यासाठी परत येणारच. या जगात एकुलता एक असलेला माझा दादा मला असं टाकून जाऊच शकत नाही. मी त्याची वाट बघणार. तो परत येणारच. सूर्यकांत दादावरच्या मायेपोटी आणि प्रेमापोटी मी हे कधीच मान्य केलं नाही की तो गेला आहे. काकाने काही दिवस सांभाळायचा प्रयत्न केला पण मी ऐकणारच नव्हते. मी दिवस दिवस त्या झाडाखाली बसून दादाच्या येण्याची वाट पाहायचे. बराच वेळ. काकू मला मारून घरात नेत असे पण मला त्या जागेची ओढ लागली होती. कारण तिथे बसलं की माझा दादा लवकर येतो हे मला माहीत होतं. मी वर्षभर तरी तिथे बसून वाट बघत असे. पुढच्या राखी पौर्णिमेला जेव्हा तो आलाच नाही तेव्हा वाटलं की तो आता मला सोडून गेलाय. तेव्हा मी फक्त 10 वर्षाची होते. आजी हुंदके देत होती. ती लटलट कापत होती. मलाही ते ऐकून भरून आलं होतं. आजीच्या डोळ्यातल्या वेदना मलाही जाणवत होत्या. डोळे पुसवून आजी पुढे सांगत होती. मी जशी मोठी होत गेले तसं मेंदूने ते सत्य मान्य केलं. पण माझं मन नेहमी सांगत होतं मला की तुला इथेच थांबायचंय. तुझ्या दादाची वाट बघायची. तो कधी ना कधी येणारच बघ. काळाचे समुद्र ओलांडून आणि जन्म मृत्यूच्या भिंती तोडून तो तुझ्यासाठी येईल आणि तुझी प्रतीक्षा संपवेल. तू वाट बघणं सोडू नको. माझा दादा कधीतरी येईल म्हणून मी वेळ मिळेल तसं, किंवा करमत नसेल तेव्हा, किंवा
दादाची खूप आठवण आली की इथे बसून राहत असे. दर राखी पौर्णिमेला मी इथेच ह्याच जागेवर राखी ठेवते, दादाच्या आठवणीत. काळ आपल्या गतीने चालत जातो, कोणासाठीही थांबत नाही. मीही काळाप्रमाणे बदलले, पण ही जागा, हे अस्तित्व सोडायचं नाही असं मनोमनी ठरवलं होतं. लग्नही स्वतःच्या अटीवर केलं. इथे राहणारा नवरा असेल तरच लग्न करेन असं सांगितलं. पैसा भरपूर होता, माझी अटही मान्य केली. लग्नानंतरचा संसारही इथेच झाला. कालांतराने ते वाडे झाडं सगळं जाऊन ह्या इमारती आल्या. त्या वडाच्या अजस्त्र झाडाऐवजी हे कट्टे आले आणि छोटी छोटी झाडं आली. पण मन काही मानत नव्हतं. दादाच्या आठवणीत इथे येऊन बसत असते अजूनही. त्याचे माझे फोटो उशाशी घेऊन झोपते. अनेकदा त्याच्या फोटोशी गप्पाही मारते. माझा दादा मला भेटायला येणार असं मनोमनी वाटत राहायचं. माझ्यासाठी तर तो फक्त गावाला गेला होता. जो परत येणार याची मला खात्री होतीच. दादाची वाट बघणं हा माझ्या आयुष्याचा झळाळता घटक आहे. तो मला न सांगता गेलाच कसा? देव इतका निर्दयी नसतो. मी रोज त्याची याचना करते की मला माझा दादा मिळू देत. आयुष्यात अनेक प्रसंग आले, प्रेमही मिळालं, एकटेपणाही गेला, पण मनाच्या कोपऱ्यात एक रुखरुख नेहमीच राहायची की इथे माझा दादा हवा होता. मला सतत लहानपणीची मी दिसायचे. त्या झाडाखाली दादाची वाट बघत असलेली मी. आणि मग दादा यायचा आणि मला मिठीत घ्यायचा. मला सतत हेच नजरेसमोर दिसायचं. ती आठवण कधीच न विसरण्यासारखी. शुक्र ताऱ्याप्रमाणे ते स्थान अढळ आणि मोहक होतं. उलट मुरलेल्या लोणच्याप्रमाणे काळ सरकत गेला तशी ती जखम अजूनच खोल होत गेली. एक सल मनाशी घेऊन मी आयुष्यभर जगत आले. त्याने त्या दिवशी मला भेटायला म्हणून नदी पार केली असेल आणि मग त्याच्यावर. आजीने डोळे पुसले. त्यांचा गळा दाटून आला होता. मलाही रडू येत होतं. डोळ्यांच्या कडांवर पाणी साचलं होतं. खूप जुन्या खपलीवरची जखम निघाली होती. एका अंधाऱ्या गुहेतून वाटचाल करून तेजस्वी प्रकाशाला सामोरं जात होतो. त्या एका लाटेने मनातले सारे बांध तोडून टाकले होते. आजी पुढे म्हणाली, तुला आश्चर्य वाटेल, पण ती तारीख होती 7 ऑगस्ट, राखी पौर्णिमाच. त्याच दिवशी मी माझ्या दादाला गमावलं होतं. उद्याही 7 ऑगस्टच आहे, राखी पौर्णिमा. तेव्हाही ग्रहण होतं आणि उद्याही ग्रहण आहे. कधी कधी शेवटच्या भेटीसाठी प्राणही अडकतो. कधी कधी आत्माही तळमळतो. कधी कधी 7 जन्माचे दरवाजेही पार केले जातात. पण ती भेट झाल्याशिवाय त्या संवेदनेची, त्या मायेची शक्ती काही संपत नाही. तूही हजारो डोंगर पार करून आलायस माझ्यासाठी. तुला काही आठवत असेल नसेलही, पण मी तुला ओळखलंय. देवाने तुला इथे माझ्यासाठीच पाठवलंय. तुझा चेहराही माझ्या दादासारखाच आहे. हा निव्वळ योगायोग नाहीये. तुझी माझी भेट व्हावी ही नियतीचीच इच्छा आहे. परमेश्वराने हे दान माझ्या पदरी टाकलंय. मी इतकी वर्ष जगलेच कशाला? किती जन्माच्या नंतर तुला हे रूप मिळालं असेल कोणास ठाऊक. प्रवाहात उलटं वाहून तू मलाच भेटायला आलायस हे सांगायला मला कोणाचीही गरज नाहीये. तूच माझा मोठा भाऊ सूर्यकांत दादा. तुला जे दिसलं ते भूतकाळाचा आरसा होता. देवानेच तुला दृष्टांत दिला. ते दिसलं म्हणून तर तू शोध घेत सुटलास. आणि तुझा शोध तरी येऊन कुठे थांबला? माझ्या जवळ, तेही त्या कट्ट्यावरच. आपली भेट तिथेच झाली. माझी प्रतीक्षा तिथेच संपली. हा ईश्वरी न्याय आहे. त्याने माझ्या कष्टाचं फळ दिलं. तू भेटावास ही इच्छा
त्याने पूर्ण केली. उद्याची राखी पौर्णिमा तुला राखी बांधूनच पूर्ण होईल. मला काहीच सुचत नव्हतं. मी केवळ स्तब्ध होऊन ऐकत होतो. आता त्या आजीशी आत्मीयता वाटत होती, पण जुन्या स्मृती मला काही जाणवत नव्हत्या. हा माझा पुनर्जन्म आहे आणि त्या आजी माझी धाकटी बहीण हे जरा जड होत होतं. थेट विश्वास ठेवावा वाटत नव्हता आणि त्या आजींचं मनही मोडवत नव्हतं. मी मध्येच कुठेतरी अडकलो होतो. आता हळूहळू प्रश्नांची उकल होत होती. गुंता सुटेल असं वाटत होतं. हे सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण तेच सत्य कसं याचे पुरावेही शोधावे लागणार होते. आजी माझ्याकडे एकटक बघत होत्या. कदाचित त्या माझ्यात स्वतःचा भाऊ बघत असाव्यात. मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. मी जागेवरून उठलो तशा आजी म्हणाल्या, कुठं जातोयस? त्यांच्या त्या प्रश्नाचे अनेक प्रतिध्वनी कानात उमटत होते. मी यात अडकणार याची चाहूल लागली होती. माफ करा आजी, मी जातो माझ्या घरी. माझं डोकं खूप दुखतंय. इतक्या वर्षांनी भेटलास आणि आता लागलीच जातोयस? मी जागेवर शांतपणे उभा होतो. काहीच बोललो नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे का? तुला काहीच आठवत नाहीये का रे? मी जड अंतःकरणाने आजीकडे बघितलं. आजी, मला खरंच काही आठवत नाहीये. म्हणजे तुम्ही खोटं सांगताय असं म्हणत नाहीये मी, पण मला जरा वेळ हवाय. मला विचार केला पाहिजे. आजी अतिशय समाधानाने म्हणत होत्या, हो रे, आता मला कसलीच इच्छा नाहीये बघ. तू दिसलास एकदाचा. आयुष्यभर जे स्वप्न पाहिलं ते डोळ्यासमोर आहे. तू माझा भाऊ आहेस असं कोणाला सांगितलं तर मला आणि तुला वेडं ठरवतील लोक. पण मला माहितीये तेवढं पुरेसं आहे. तूच आहेस सूर्यकांत दादा. मी येतो आजी. मी अस्वस्थ होऊन जायला निघालो. एक ऐकशील का रे? मी त्यांच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. उद्या आहे राखी पौर्णिमा. तू राखी बांधून घे माझ्याकडून. माझ्या डोळ्यांनीच होकार दिला. मी तसाच निघालो. आजी माझ्याकडे एकटक बघत असल्याचं मात्र मला जाणवत होतं. क्रमशः खिडकी या कथेचा 5वा आणि अंतिम भाग तुम्हाला ऐकायला मिळेल येत्या शनिवारी रात्री 8 वाजता. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियेने लेखकाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ सावन, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत. नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.